मंडळी, मी आले आवासला. नागोबा मंदिर आहे. इथे नागपंचमीला सुद्धा मोठा उत्सव असतो आणि यात्रासुद्धा असते आवासची प्रसिद्ध. इथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही गेलो सासवण्याला. दर महिन्याला तसंही आमची एक फेरी असते तिथे सासवण्याला आणि आवासला. इथे नाही आलं तर आम्हाला सुचतच नाही. तसं फुलाई देवी मंदिर म्हणून आहे सासवण्यामध्येच, तिथे सुद्धा आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं देवीचं. बघा, श्री श्वेत फुलाई देवी मंदिर सासवणे गावातच आहे, बीच जवळ. आतमध्ये मंदिरात गेले, देवीचं दर्शन वगैरे घेतलं, पूजा वगैरे केली. अशी आहे देवीची मूर्ती. छान देवीला साडी वगैरे नेसवतात. बाजूलाच आहे गणपती बाप्पाची मूर्ती. नमस्कार वगैरे केला. इथे तसं नवरात्रामध्ये खूप गर्दी असते. बाहेरच आहे ही शीतला देवी आणि तिथेच तशीच तिची पाषाण मूर्तीसुद्धा आहे. असं म्हणतात ही देवीसुद्धा नवसाला पावणारी आहे. तिथे एक आजोबा भेटले होते, त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. ती काय मला कॅप्चर नाही करता आली, पण त्यांनी मस्त स्टोरी सांगितली. इथे नंतर मग आम्ही गेलो बीचवर, गप्पा वगैरे मारल्या, थोडा वेळ बसलो, फोटोज वगैरे काढले. तर ते आजोबा आम्हाला सांगत होते की ती जी फुलाई देवी आहे ती समुद्रामध्ये त्यांना म्हणजे खूप वर्षापूर्वी मिळालेली, आणि त्या ज्या शीतला देवी आहेत ना त्या तिथेच बाहेर खोदकाम करताना मिळालेल्या होत्या मूर्ती. इथे सुद्धा बीचचा व्ह्यू एकदम सुंदर, मस्त प्रसन्न असा होता. खूप गप्पा मारल्या, खूप दिवसांनी बसलो. सनसेट व्ह्यू पण छान होता. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर निघालो, अलिबागमध्ये आलो. थोडीशी शॉपिंग होती ती केली, नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मला चीज डोसा खायचा होता खूप दिवसांपासून. त्याला तो खायचा होता म्हणून त्याने तो ऑर्डर केला होता. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू.